राज्यसभेच्या 6 जागांसाठी 27 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे आणि भाजपकडून कुणाला संधी मिळणार याची उत्सुकता लागलेली आहे। अशातच केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजपचे राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर, माजी मंत्री पंकजा मुंडे आणि अमरीश पटेल यांची नावं चर्चेत आहेत। भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये काही नावांवर चर्चा झाल्याचं कळतंय, तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, चित्रा वाघ ही नावं सुद्धा चर्चेत आहेत। राज्यसभेच्या 6 जागांसाठी महाराष्ट्रामध्ये 27 फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपकडून कोणाला संधी मिळते याची उत्सुकता लागलेली असतानाच केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर आणि माजी मंत्री पंकजा मुंडे तसंच अमरीश पटेल ही नावं चर्चेत आहेत। प्रदेश भाजपच्या कोर कमिटीची बैठक 2 दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर झाली होती आणि याच बैठकीमध्ये या नावांवर चर्चा झाल्याचं कळतंय। आता कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार ते बघावं लागेल। दरम्यान कोणाकोणाची नावं चर्चेत आहेत आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। केंद्रीय मंत्री नारायण राणे, राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर, पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेत आहे, त्याचबरोबर अमरीश पटेल यांचंही नाव चर्चेत आहे। तर राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणुका होणार आहेत, यापैकी 3 जागा भाजपच्या वाटेला येणार आहेत, 1 जागा शिंदे गट, तर त्याचबरोबर 1 जागा ही विरोधी पक्षाकडून लढवली जाऊ शकते आणि भाजपकडून ज्या जागा दिल्या जाणार आहेत, ज्या जागांसाठी उमेदवार दिले जाणार आहेत त्यांच्यासाठी आता ही नावं चर्चेत आहेत, त्यामुळे यांच्यापैकी कुणाला उमेदवारी मिळणार ते बघावं लागेल। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल, राज्यसभेच्या जी निवडणूक आहे 6 जागांसाठी येत्या काही दिवसांमध्ये होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये हालचालींना वेग आल्याचं दिसतंय, काही नावं सुद्धा चर्चेत येत आहेत, काय अपडेट्स? निश्चितच सध्या ज्या प्रकारे भाजपच्या 3 राज्यसभेच्या जागा आहेत ते रिक्त होत आहेत आणि याशिवाय राज्यसभेची एकूण 6 जागांसाठी जी निवडणूक आहे ती महाराष्ट्रामध्ये होत आहे, त्यामध्ये आता जी नावं प्रामुख्याने पुढे येत आहेत त्याच्यामध्ये विजया रहाटकर यांचंही नाव पुढे आहे। ज्या प्रकारे त्यांना सुरुवातीला महिला आयोगाचं अध्यक्षपद देण्यात आलं होतं त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा त्यांच्याकडे दर्जाही होता आणि आता पुन्हा एकदा एक जुना उमेदवार आणि जुना निष्ठावंत म्हणून विजया रहाटकर यांच्या सहित अमरीश पटेल असतील, पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांच्या नावाची अधिक चर्चा आहे। दरम्यान आपण पाहिलेलं असेल की याआधीही हर्षवर्धन पाटील सारखे मंत्री असतील जे माजी मंत्री होते त्यांनी कुठेतरी भाजपमध्ये प्रवेश केलेला होता, मात्र अद्यापर्यंत त्यांना कुठलंही मोठं पद देण्यात आलं नाहीये। दुसरीकडे भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ या विधानसभा आणि विधान परिषदेसाठी इच्छुक दिसत आहे, मात्र त्यांना ऐनवेळी राज्यसभेवर पाठवण्याची तयारी केली जाऊ शकते, त्यामुळे आता वेगवेगळी नावं आहेत ती पुढे येत आहेत। दुसरं एक महत्वाचं नाव जे आहे ते मुंबई पातळीवर काम करताना दिसत आहे ते म्हणजे आशिष शेलार यांच्या सोबत सावलीप्रमाणे काम करणारे संजय उपाध्याय हे मुंबईचे उपाध्यक्ष आहेत, यांचंही नाव चर्चेमध्ये आहे। त्यामुळे भाजपने तुर्तास जी कोर कमिटीची बैठक झालेली होती त्या बैठकीमध्ये सर्व नेत्यांकडून नावं मागवलेली होती, जी कोर कमिटीचे सदस्य आहेत त्यांनी आपल्या पद्धतीने शिफारसी मागवल्या होत्या, या शिफारसींमध्ये ही नावं समोर आलेली आहेत। त्यामुळे ऐनवेळी 3 उमेदवार कुठले येत आहेत हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल। आजपासून एकंदरीत या नावांची उत्सुकता सगळ्यांना असेल, कारण 15 तारखेपर्यंत नामांकन अर्ज भरण्याची तारीख आहे, त्यामुळे या आठवड्याभरामध्ये अंतिम शिक्कामोर्तब नावावरती दिल्लीतून होणार आहे। निश्चितच चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या विषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।